हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, तुमच्या भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की तू प्रेग्नेंट आहे तर पपई खाऊ नको म्हणून. तर त्यावरतीच आज मी व्हिडिओ घेऊन आले. भरपूर जणांच्या कमेंट्स होते की प्रेग्नेन्सीमध्ये पपई खाऊ नकोस म्हणून. तर मला त्यावरतीच आज मी व्हिडिओ घेऊन आले. कारण तुम्हाला एक सांगते, मी 11वीत असताना माझी वहिनी फर्स्ट टाइम प्रेग्नेंट होती आणि त्यावेळेस सुद्धा वहिनींनी असं भरपूर गोष्टी केलेल्या होत्या. ज्यावेळेस त्या प्रेग्नेंट राहिल्या ना त्यावेळेस की बाबा सर्च केलेल्या होत्या की पपई खाल्ली हे ते. त्यावेळेस आम्ही पण वहिनीला एडॅक्ट काढत होते की पपई खाऊ नको म्हणून, हे ते नाही का, की पपई नाही खात, हे असं तसं नाहीत खात. आणि वहिनी त्यावेळेस सांगते जीव तोडून आम्हाला की कच्ची नाहीत खात, पिक्की खाते, चालतं हे ते. पण तरी पण एक आपली गावाकडच्या माणसं कशी असतात माहिती आहे ना, की नाही तर नाहीच, पपई नाहीच खात असंच असतं. त्यामुळे पपई गरम असते किंवा पपई खाल्ल्याने ॲबॉर्शन होतं, भरपूर गोष्टी. त्यामुळे आम्हीच वहिनीला येड्यात काढली की नाहीत खात म्हणून. मला खूप छान वाटलं की तुम्ही सर्वांनी माझी एवढी म्हणजे नाही का एवढी केअर करताय. कमेंट्समध्ये सुद्धा मला सारखं गाईड करताय की हे खाऊ नको, ते खाऊ नको, की अजून भरपूर गोष्टी म्हणजे नाही का छोटी गोष्ट मला शेअर करताय की बाबा तू वर्कआउट करतेस, हे करते, प्रेग्नेंट असशील तर वर्कआउट करू नकोस, पपई खाऊ नकोस, अजून बऱ्याच गोष्टी. सो खूप छान वाटते की तुम्ही सर्वजण एवढी आपुलकीने चौकशी करताय, आपुलकीने सांगताय. सो त्यासाठी खरंच मला भारी वाटते. मला तरी यार माझी काळजी करतेत लोक. सो आणि तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा माझ्यासोबत. खूप भारी वाटते. सो आत्ता सुद्धा मी खाण्यासाठी पपईच घेतलीये. मला माझ्या व्हिडिओ खाली कमेंट्स बघून हे तर समजलं की भरपूर जणांना हे माहीतच नाही आहे की प्रेग्नेन्सीमध्ये पपई खातेत की नाहीत खात. तर पहिली गोष्ट तर प्रेग्नेन्सीमध्ये पपई खातात, पण ती पपई पिकलेली असावी. कच्ची पपई नाहीत खात, पिकलेली पपई खातात. कच्ची पपई का टाळतात तर त्याच्यामध्ये लॅटिक्स नावाचा एक घटक असतो जो की आपल्यासाठी पण आणि बाळासाठी पण खूप हानिकारक असतो. पहिल्या 3 महिन्यात जर ती पपई खाल्ली तर ब्लिडिंग होऊन ॲबॉर्शन होण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे कच्ची पपई टाळतात आणि पिक्की पपई तुम्ही रोज म्हटलं तरी खाऊ शकता. त्यामुळे तुम्ही डोक्यातून काढून टाका की पपई गरम असते किंवा प्रेग्नेन्सीमध्ये खायची नसते. उलट पिकल्या पपईमध्ये तर खूप सारे प्रोटीन असतात, विटॅमिन ए असतं, विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं पिकल्या पपईमध्ये. त्यामुळे विटॅमिन सी तर किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. स्किनसाठी सुद्धा खूप छान असतं. त्यामुळे तुम्ही पिकली पपई बिनधास्त खाऊ शकता. आणि पिकल्या पपईमध्ये पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात असतं, कॅल्शियम आहे, तसंच फायबरसुद्धा आहे. त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही नक्की पिकली पपई खा. फक्त बिया वगैरे व्यवस्थित काढून, साल वगैरे व्यवस्थित वरची काढून मग तुम्ही खाऊ शकता. फक्त तुम्हाला कच्ची पपई टाळायची आहे. कच्ची पपई खूप हानिकारक असते. स्वतः सर्वांना समजलं असेल की पपई खातात ते. गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणताही रसाळ पदार्थ असला त्याच्यात विटॅमिन सी भरपूर असतं. रसाळ पदार्थच म्हणते मी. रसाळ फ्रुट्स कोणतंही असलं त्याच्यात विटॅमिन सी भरपूर असतं. विटॅमिन सी खूप गरजेचं असतं, तुम्हाला तर माहिती आहे, सांगायची गरज नाही कोणालाच. त्यामुळे पपईमध्ये पण खूप प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे प्रेग्नन्सीत पाणी कमी होतं. भरपूर जणांचं काय होतं, मला अनुभव आहे का तर माझ्या बहिणीची पण पाहिली आहे मी. आणि बहिणीला पण असाच पाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता. कारण माझ्या बहिणीला आहे ना पाणी कमी पडत होतं पिशवीमध्ये. ती डेली एक नारळ वगैरे असं प्यायची पाणी, रसाळ फळं खायची, कारण पिशवी कोरडी पडत होते. त्यामुळे जेवढी प्रेग्नेन्सीमध्ये तरी जेवढी रसाळ फळं खाचाल ना तेवढं चांगलं आहे. आणि हे डोक्यातून काढून टाका की पपईमुळे ॲबॉर्शन होतं किंवा काय, पपई गरम असते, काही नाही. फक्त कच्ची पपई आपल्याला हानिकारक असते, बाकी कोणती नाही. तर फ्रेंड्स, आत्ता 5:30 वाजलेत आणि मी उठले कारण मी आज सुट्टी घेतलेली. 10 वाजेपर्यंत स्पीडनी सर्व आवडलं. आणि ना जायच्या टायमिंगला आहे ना मूड गेला माझा. म्हणजे मला नाही माहीत का, पण माझी इच्छाच नव्हती जायची. पूर्ण बॉडी पेन करत होती.
म्हटलं झोपावं म्हणून मग झोपून गेली मी. तिला पण घालवलं पटकन कामावरती. रोहित थोडासा लेट जातो, 11 साडे11 अंतरने, त्यामुळं मग रोहित गेला. त्याला म्हटलं जा पटकन आणि मग मी झोपले, कारण तो गेल्याशिवाय पण झोपता येत नाही, कारण मग बडबड काय वाजव हे ते त्या गोष्टींमुळे मग झोप मोड होते. म्हणून मग झोपली, पण झोप पण लागली नाही. 3:30 वाजता झोपले पार. तर आज मी आहे ना ही बनवणार आहे कोथिंबीरीची वडी, कारण कोथिंबीर आणलेली मी, म्हणजे आणायची नव्हती एवढी, पण स्वस्त भेटली म्हणून आणली मोठी गड्डी. म्हणजे स्वस्त म्हणजे 20ला भेटली म्हणून आणली. म्हटलं ठीक आहे, 10ची जर आणली ना तर खूप थोडी देतात, म्हटलं गड्डीच घ्यावी आणि वड्या पण कराव्या. पण मला भूक लागली आहे आणि मी इप्पी खाणार आहे, कारण मी असं जास्त काय खाल्लं नव्हतं. द्राक्षी आणि पपई वगैरे असलंच खाल्लेलं, त्यामुळे आता खाते मी. इप्पी करणार आहे आज. म्हणजे मी एकतर आता खायचं तसलं बंद केलंय सर्व, पण त्या दिवशी आणलेली, का तर नॉनव्हेज केलं तर त्यावेळेस आणलेली, म्हटलं मी स्वयंपाक केला नव्हता माझ्या स्वतःसाठी, त्यामुळे म्हटलं करूया पटकन, कारण ते त्या स्वयंपाकाच्या राड्यामध्ये म्हटलं माझा पोट मारा होईल म्हणून ती आणलेली तशीच पडली आहे. मग आज सुट्टे तर म्हटलं आता बनवावी, तर शक्यतो खात नाही मी, कारण आता बंद गेले सगळं तसलं खाणं. आणि तुम्हाला एक सांगू का, मला ना माहित नव्हतं बरं का, म्हणजे मलाच नाही, आमच्या घरात म्हणजे मम्मी, आमचे जे माझे कुटुंब आहे की नाही, कोणाला मॅगी बद्दल माहित नव्हतं. पहिली गोष्ट, ज्यावेळेस मॅगी नवीन आली असेल किंवा कधी आली माहित नाही मला, पण आय थिंक आम्ही 8वी-9वीला होतो ना, त्यावेळेस भैयानी फर्स्ट टाइम आणलेली घरामध्ये मॅगी, आणि मग त्याने सांगितलं की अशी करायची, आणि मग आम्ही तिथून करायला लागलो. छान. मम्मीने पण कधी खाल्लेली नव्हती, म्हणजे कोणीच नाही घरात, आणि मला पण पहिल्यांदा यार काय लागतं असं झालं. पण नंतर त्याची चव लागली. माझी मम्मी पण मॅगीला असं नाही का, मम्मीला फोर्स करून भैया मला खाऊन तर बघ कशी लागते, म्हणून मम्मीने खाल्ली. मग तिथून पुढे मम्मीला पण आवडायला लागले. मग मम्मी प्रत्येक बाजारात मोठं मॅगीचं पॅकेट घेऊन यायला लागली. घरात महिनाभर पुरवलं एवढी मॅगी आणायची मम्मी. पण आम्ही एवढं पण नव्हतो खात, पण खायचो. 2 दिवसाड मॅगी करून खायचं. आणि आमचं गाव हे म्हणजे बाजार आमचा लांब फलटणला जाऊन आणायला लागतो ना, त्यामुळे मग एकदम आणायला लागायचं, सगळं महिनाभर जायला असतं. आणि आमच्या घरात जेवणापेक्षा जास्त नाश्त्याची लई शौकीन आहे, त्यामुळे नाश्त्याचे 4-5 पदार्थ घरात असायचंच. बटर, पोहे, गरा, मॅगी, ह्या असल्या गोष्टी असायच्या, बिस्किट, ज्याला जे खायचंय त्याच्या आवडीनुसार. लग्न अगोदर आम्ही सर्व भावंड एकत्र नाश्ता करायचो. असे मम्मी जर चपाती वगैरे लाटून देत असेल ना, तर असं भोवतणी बसायचो गोल राऊंड, आणि मग मम्मी चपाती लाटून द्यायचे, छान चपाती किंवा चहा बटर. पण सर्वजण काय माहिती का, उठलं की ब्रश करायचे, आंघोळ करायचे आणि पटकन नाश्ता करायला बसायचं, सर्व सोबतच बसायचो. तर आता आठवण येते त्या दिवसांची. पण लहानपण ते लहानपणच असतं, प्रत्येकाच्या लाईफमध्ये चेंजेस होतात. शेवटपर्यंत कोण नाही राहत सोबत, एकट्यालाच जायचं आहे शेवटी. पण येते आठवण, कारण आम्ही सर्व ग्रुपने बसायचो घरातले, त्यामुळे मज्जा यायची नाश्ता करायला. आणि इकडे मी कोथिंबीर आणलेली, तर त्यातली निम्म्यापेक्षा जास्त कोथिंबीर खराब निघली. गड्डी स्वस्त भेटली आणि मोठी दिसत होती, म्हणून म्हटलं अख्खीच घ्यावी. पण नीट करायला बसले तर बघितलं तर देठच निम्म्यापेक्षा जास्त निघलं त्याचं. आणि जसजशी निवडत होते मी तसतशी पिवळी कोथिंबीर जास्त निघत होती. मग काय म्हटलं आता वड्या करायच्या कॅन्सल, कारण निम्म्यापेक्षा जास्त कोथिंबीर तर कचऱ्यातच चाललेली, सगळी पिवळी पडलेली. ती फ्लॅश पाडल्यामुळे ती तशी दिसते, पण पूर्ण पिवळी झालेली होती कोथिंबीर. तर इकडे बघू शकता तुम्ही, एवढी सगळी खराब निघली आणि एवढीशीच चांगली निघलेली होती.